सुरुवात करतोय. तत्पूर्वी बुवा बोलून गेले, गवळणीचा विषय बोलून गेले होते की मोरेबांना जरा जॉब मारू. अहो बुवा, गवळणीचा विषय काय दिला होता आणि तुम्ही काय गायलात का? बुवा, तुमची किती हुशारी ना मला इथे समजली. अहो कृष्ण हा कुंजवनात गाई गुरे चरायला नेत होता. तो काय त्याच्या आवाजाने गाई गुरं ही मंत्रमुग्ध होत होती. ती गाई गुरं पळत नव्हती. तुम्ही आधी अभ्यास करा आणि नंतर डबाबाजी करा. नंतर बुवा बोलले की माझी मालाडमध्ये तानाजी नगरला वारी होती. अहो रसिकेला खरं सांगतोय, हे बुवा आपल्याला स्वतःची खूप लाल करतात, खूप लाल करतात. अहो म्हणतात 3 वेळा मी कलर मराठी जाऊन आला. अहो ठीक आहे, आम्ही बघितलं टीव्हीवर. आता उद्या मी ट्रेन मधून पण प्रवास करतो. मी असं बोलू का की मी ट्रेन प्रवास करतो, मी रेल्वे प्रवासी म्हणून? काय कसं आहे माहितीये, माकड म्हणतो की माझीच जा म्हणून काय म्हणतोय. आणि बुवाने प्रश्नाचं उत्तर दिलं. गेल्या टायमिंगला माझी आणि विवेक बुवांची बारी तानाजी नगरला पोलीस चौकीत येते झाली. तेव्हा बुवांचा प्रश्न होता. बघा मी प्रश्न घेऊन आलेलो. बुवा दर बारीला प्रश्न चेंज करतात. म्हणजे त्या टायमिंगला जे बुवाला मी उत्तर दिलं ते खरं होतं. हे बुवाने खरं मानून घेतलं पाहिजे. नाही तर आज तोच प्रश्न आज बुवाने मला दिला असता. आज बुवाने तो प्रश्न चेंज केला. आता दुसऱ्या बारीला पण हा प्रश्नाचं उत्तर दिलं, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण नाही दिलंय. आणि बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाला हात घातला. बुवा जो प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिले, तुमचे गुरु इथे बसले ते पण माझ्या गुरु समान आहेत. ते प्रश्नाचं उत्तर साफ चुकीचं आहे. तुम्ही बाजू सोडलात की 6.5 अक्षरी, हे साफ चुकीचं आहे उत्तर. पुढील ज्या आपली बारी होईल तर नक्कीच प्रयत्न करा. तानाजीनगरच्या बारीचा किस्सा असं काय घडलं नव्हतं. तानाजीनगरच्या बारीला आम्ही काय माती पाणी नव्हती करत. तो चटई येऊन माझी बसायला यायला तिथं. हा बुवा लाट्या आहे हो. तू कितीला तू तोडल्या? मगाशी मी जेव्हा पहिलाच प्रश्नपत्र घेऊन आलो तेव्हा काय बोला, रामासोबत अश्विनाची जोड. नंतर मग तिने कोणती शेप म्हणजे बुवा तू तोडल्या की नाही? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला 6.5 अक्षर. थोडा अभ्यास करा आणि थोडं खाली या. आणि थोडं अंकामध्ये खाली येतात आमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल तुम्हाला. म्हणून काय म्हणायचं आहे का, तुम्हाला किती असायचं तरी सांगा आपलं लहान कलर्स मराठी किती लाल करणार? लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल, कर तू तुझी चला. हे बुवा कर तू तुझी चला. समजत नाही म्हणून काय होतं लक्ष द्या. रंगात आली डबल बारी, रंगात आली डबल बारी, वाईट फळयाची बडबड सारी. नाही सोगय सुधारलं, नाही सोगय सुधारलं, कधी तुझ्याच यादाचा तू समजून
आदित्य मोहिते गोवागाव यांच्याकडून 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्यांचं म्हणणं आहे मोहित बुवा, खरोखर तुमचा आवाज सुंदर आहे आणि तुमच्या गाण्याने सुद्धा खूप सुंदर गाणी सुद्धा खूप सुंदर आहे. चला तुमच्या गीतरचनेला धन्यवाद बुवा. त्याचप्रमाणे अरे कधी तुझ्याचा सामना अरे कधी तुझ्याचा सामना म्हणजे ज्ञानाचा दरबार आहे. सवय जवातातून होतो सत्याचा हा जय घोष अपार आहे. गुरुकृपेचा हात संतवाणीचा आधार आहे. अरे ही आमची परंपरा हाच आमचा संसार आहे. त्याचप्रमाणे रोशन मगर माझे मित्र यांच्याकडे आमच्या नाचपाटासाठी 201 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळ त्यांच्या सदस्य म्हणून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा काय म्हणायचं आहे. रामचंद्राच्या माकडाने केली कमाल धोमात. बोली माकडाचा विषय काय म्हणतोय. रामचंद्राच्या माकडाने केली कमाल धोमात. लंका जळल्यावर रावण केला होता तो कोमात. लंका जळल्यावर रावण केला होता तो कोमात. सामना हा गाजणार डंका वाजणार. कधी तुझ्याचा झगडा लागणार. आलो तयारी करून आज हाय वाजे गुवाची गाठ त्याची दिनेश लाविल वाल. आज वाजे गुवाची गाठ त्याची दिनेश लाविल वाल.
कुणबी समाज संघटना मालाड तांडवली या संघटनेने जे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्या संघटनेवर एक छोटस गीत सादर करतोय. लक्ष असू द्या. या कुणबी समाजानं मोठं नाव कमावलं अशी बांधून संघटना नातं जुळवलं. या कुणबी समाजानं मोठं नाव कमावलं अशी बांधून संघटना नातं जुळवलं. या मालाड कांदवलीच्या उपनगरी कमंडल वसवलं. या मालाड कांदवलीच्या उपनगरी कमंडल वसवलं. युवक मंडळ युवक मंडळ महिला मंडळ मजबूत बनवलं. मजबूत बनवलं. या खरंच कुणबी समाज संघटनेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. कारण ही संघटना म्हणजे महाराष्ट्राची शान आहे, शान. त्याचप्रमाणे चंद्रकांत आंबेडे यांच्याकडून मुंबईवाल्यासाठी 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलंय. म्हणतात त्यांचे सदस्य उद्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक अत्यंत दुःखाची बातमी म्हणजे आज मी जो उभा आहे माझे गुरुवर्ग दोन्ही रामचंद्र घाणेकर आणि सुधाकर गावणकर हे दोन्ही आमच्यातनं निघून गेले आहेत. आज मी हा कार्यक्रम करतोय तो माझ्या मनाला दगड ठेवून कार्यक्रम करतोय. कारण आज त्यांनी जे नाव कमवलंय शंभू राजू घराण्याचं तोच वसा मला पुढे चालवायचा आहे. पण आज अक्षरशः बारी करताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय. पण आज या माझ्या बारीला माझे गुरु उपस्थित नाही. पण माझे सर्व गुरुबंधू मला साथ देण्यासाठी इथपर्यंत आले. कोणी डोंबरीवरून आलाय, कोण पनवेलवरून आलाय. आज खरंच आज त्यांची उणीव भासते. असो आज घाणेकर भावासाठी आणि गावंडे भावासाठी श्रद्धांजली सादर करतो. लक्षात घ्या. तसंच आमचं जसं प्रत्येक मंडळी आहे आमचं आणि आमचा जे कलाकार होता विनय सप्पा तो अपघाताने मृत्यू पावला होता. आणि आज आमची नमन कलाकारामध्ये दीक्षा घरेकर तिचंही आजाराने त्याचं निधन झालेलं आहे. त्या माझ्या ताईला खरंच भावपूर्ण श्रद्धांजली. आताच ही बातमी आम्हाला आलेली आहे आणि आता तुला गाण्यात संपूर्ण घेत आहे. रसिकांच्या मनापासून जे आले पारितोषिक संतोष शिकवण यांच्याकडून आमच्या नृत्य कला पथकासाठी 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक मंडळ त्यांचे सदस्य. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
कार्यक्रम कोणाला नाचायचं असेल महिला तर यावेळी तुम्ही